हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 8. अक्षता. भाग 2. अक्षता स्वभाव आहे. मानवाचा अक्षता हा स्वभाव आहे. तो शिकावा लागत नाही. माणूस मूलतः शुद्ध आणि पवित्र आहे. तो साक्षी राहणार आहे. परंतु भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत तो त्याचा हा मूलभूत स्वभाव विसरला आहे. याचे त्याला फक्त स्मरण व्हायला हवे आहे. याची त्याला फक्त आठवण व्हायला हवी आहे. त्याच्यात त्याच्या मूळ स्वभावाची जागृती व्हायला हवी आहे. त्यायोगे तो पुन्हा आपल्या मूळ स्वभावानुसार आचरण करू लागेल. विश्व निर्माण झाल्यावर स्वनिर्मितीच्या प्रेमात पडून परमात्मा येथे देह धारण करून विश्वाची सृष्टी लीला अनुभवायला राहू लागला. विश्वात इतकी विविधता आणि वैचित्र्य आहे की एकाच प्रकारच्या देहामधून येथील सृष्टी लीला अनुभवणे अशक्य आहे. यास्तव परमात्म्याने एका देहामधून उत्क्रांत होत होत नवनवीन प्रकारचे देह धारण होतील अशी स्वयंभू व्यवस्था लावली. त्यायोगे जीवाची 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामधून उत्क्रांती होत होत हा अतिप्रगत असा मानवी देह प्राप्त झाला आहे. यानंतर देहाची आणखी उत्क्रांती झालेली नाही. याचा अर्थ हाच देह शेवटचा आहे. यामुळे मानवी देही जीवाची ही वैश्विक यात्रा सुफळ संपूर्ण व्हायला हवी. वनस्पती सृष्टी, जलचर प्राणीसृष्टी, पशु पक्षी इत्यादी प्राणीसृष्टी असे सर्व मानवेतर जीव त्या त्या देही प्राप्त परिस्थिती स्वीकारतात. त्या त्या देही त्या त्या स्वभावानुसार जीवन जगतात. नियतीपुढे नतमस्तक होऊन पूर्णपणे नैसर्गिक जीवन जगतात. त्यासाठी जगण्यापुरताच येथील भौतिकाचा वापर करतात. भक्षण, संरक्षण, प्रजोत्पादन एवढ्यापुरताच ते या सृष्टीत स्वतःहून बदल करतात. या व्यतिरिक्त ते आरामात पडून सृष्टीलीला अनुभवत असतात. हेच त्यांचे जीवन असते. त्याबद्दल त्यांची काहीही, कधीही, कसलीही, जराही तक्रार असत नाही. या योगे परमात्मा अशा विविध देहांच्या माध्यमातून नैसर्गिकपणे या सृष्टीलीलेचा आस्वाद घेतो. या शेवटच्या देही याचप्रमाणे मानवी जीव जर त्याच मूळ स्वभावाला अनुसरून जीवन जगला तर सहजच त्या जीवाची ही वैश्विक यात्रा पूर्ण होईल. एक इवल्याशा देहापासून मानवी देहापर्यंत केलेली जीवाची ही प्रदीर्घ वैश्विक यात्रा सुफळ संपूर्ण होईल. परमात्म्याने याच एकमेव उद्देशाने मानवी देही इतर जीवांपेक्षा अनन्यसाधारण अति तीव्र बुद्धी प्रदान केलेली आहे. त्याने या देहाच्या बाहेरील सृष्टीत रममाण न होता देहाच्या आतील औषात्म्याला स्वतःला जाणावे. त्याने आपल्या जगज्जननीशी परमयोग जुळवून आणावा. त्यासाठी केवळ मानवी देहीच शक्य असलेली योग साधना आणि उपासना करावी. आपण स्वतःच तो परमात्मा आहोत हे जाणावे. सायुज्यमुक्त मुक्त व्हावे. मानव त्याचा हा मूळ स्वभाव विसरला आहे. तो येथील भौतिक वस्तू जगताचा स्वतःच्या अति तीव्र आणि प्रगत बुद्धीचा उपयोग करून नवनवीन उपभोग शोधून भरपूर मनमानी करत मनसोक्त उपभोग घेत आहे. त्यामुळे त्याच्या जीवात्म्यापेक्षा त्याचे मन महाप्रभावी झाले आहे. या उपभोगाची त्याला इतकी चटक लागली आहे की हेच मानवी जीवन आहे. मन म्हणजेच आपण आहोत असा त्याचा समज झाला आहे. भौतिक उपभोगांपलीकडे त्याला इतर काहीही सुचत नाही आणि रुचतही नाही. एकेका थेंबात एकेका कणाकणात तो फक्त उपभोग शोधून एक एक क्षण त्यातच रत असतो. यामधून मानवाने बाहेर पडावे. त्याने आत्मा परमात्मा जाणावा. स्वतःची ओळख करून घ्यावी. परमयोग प्राप्त करावा. सायुज्यमुक्त मुक्त जीवन जगावे. ही वैश्विक यात्रा सुफळ संपन्न करावी. यासाठी ही आत्मपूजा ऋषींनी सांगितली आहे. या आत्मपूजेयोगे त्याने स्वतःच्या मूलभूत स्वभावात स्थिर व्हावे आणि साक्षी भावनेने या सृष्टीची अनुभूती घ्यावी असा त्यांचा हेतू आहे. हरिओम.